या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. ज्योतिबा डोंगर येथील 12 एप्रिल रोजी होणाऱ्या चैत्र यात्रेनिमित्त प्रशासन आणि शासन काठीधारक यांच्यात बैठक झाली. ज्या शासन काठ्या अडथळा निर्माण करतील त्या शासन काठीधारकांचा जाग्यावरच परवाना रद्द करण्याचा निर्णय झाला. प्रशासन आणि शासन काठीधारकांची बैठक ज्योतिबा डोंगर इथं झाली. शिवाय मद्यपी शासन काठीधारकांवर कारवाई केली जाणार असून प्लास्टिक पिशवी आणि खोबऱ्यांची वाटी उधळण्यावर बंदी असणार आहे. गेल्या वर्षी चैत्र यात्रेत 1 मानाची उंच असणारी सासनकाठी मिरवणुकीवेळी पडली होती. त्यामुळे यात्रेतील सर्व यंत्रणा ठप्प झाली होती. शिवाय सासनकाठी मिरवणुकी वेळेचं प्रमाण अधिक झालं. यानंतर चैत्र यात्रा काळात अनेक सासनकाठीधारक मद्यपी घेऊन यात्रेत धिंगाणा घालत असतात. याचा अनेकांना त्रास सहन करावा लागतो. अशा सासनकाठीधारकांवर कारवाई केली जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. प्लास्टिक पिशवी वापरास बंदी कायम ठेवण्याचा निर्णय झाला. ज्योतिबा चैत्र यात्रेत प्लास्टिक पिशवी वापरात बंदी कायम केली असून व्यापारी वर्गाकडून पालखी मार्गावरील झालेल्या सर्व अतिक्रमण तात्काळ काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. यात्रा पार पडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा असं आवाहन पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी केलं. बैठकीस तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडी, अधीक्षक तैरशील तिवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, ग्रामविकास अधिकारी शिवाजी पाटील उपस्थित होते.